विश्रांतीनंतर झिरो आवर मध्ये आपलं स्वागत। आता आपण पाहूयात देशातल्या मतदानाची अपडेट आणि त्याचं विश्लेषण। देशात आज लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं। तिसऱ्या टप्प्यात 93 लोकसभा जागांवर 61.22% मतदान झालंय। खरं तर 94 जागांवर मतदान होणार होतं, मात्र गुजरातमधील सुरत लोकसभेत भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आलाय। याच 93 मतदारसंघात एकूण 1351 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते। गुजरातमधील 26 पैकी 25 जागांसाठी मतदान झालंय। इथलं आकर्षण ठरले पंतप्रधान मोदी। अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदान केलं आणि आगामी टप्प्यांमध्ये मतदान करण्याचं आवाहनही केलं। एकत्र लोकशाही बळकट करण्याचंही आवाहन मोदींनी केलं। मोदींबरोबरच गृहमंत्री अमित शहांनीही सहकुटुंब मतदान केलं। तिकडे कर्नाटकामध्ये 4 जागांसाठी मतदान पार पडलं। इथं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी कलबुर्गीमध्ये मतदानाचा हक्क बजावला। गुजरातमध्ये मतदान केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगेच महाराष्ट्र गाठला आणि इथं चौथ्या टप्प्यातील महत्त्वाच्या लढतींसाठी प्रचार सभाही घेतल्या। याच सभांमध्ये मोदींनी कोणत्या गोष्टींवरून महाविकास आघाडीसह ठाकरेंवर घणाघात केला ते पाहणार आहोत, मात्र एका छोट्या ब्रेक नंतर। पाहत रहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।